मागच्या वेळेला आपण सांख्य योग बघितला, बुद्धियोग. त्याच्यामध्ये आपण मुख्य म्हणजे स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ कसा असतो ते पाहिलं, ज्याची अत्यंत आवश्यकता आहे. जेव्हा आध्यात्मिक प्रवास आपला सुरू होतो, ती पहिली अवस्था म्हणजे आपण आता म्हणजे ह्याच्यावरनं समजायचं की प्रगती करण्याकडे आपण काय पद्धतीनं स्टेप वन, स्टेप टू, स्टेप थ्री, कुठलाही ग्रंथ असतो तो व्यवस्थित सिस्टमॅटिकली शिष्याला गायडन्स दिलेला असतो. आणि आपले भारतातले सगळे ग्रंथ आणि जेवढं काही ज्ञान दिलेलं आहे ते गुरु शिष्य संवादामध्येच दिलेलं आहे. कुठलंही गीता आपण घ्या, अष्टावक्र गीता काय, किंवा कुठलंही पुस्तक काय, किंवा इवन दासबोधही त्या प्रकारातच लिहिलेलं आहे. तर त्याचं मेन हेच आहे की गायडन्स, ग्रेट बिंग्स कडनं, गुरुकडनं आपल्याला गायडन्स. आणि तिथे आपण शिष्य भूमिकेमध्ये आपण बसायचं असतं. आणि जो वक्ता आहे, जो गुरु आहे, त्याला आपण आपल्या गुरुच्या रूपात बघायचं असतं. हे सिक्रेट आहे. त्याच्याशिवाय ते ऍक्च्युली ऍब्सॉर्प्शन होत नाही. आपण त्या भूमिकेत उतरावं लागतं. आणि तसंच पहिले आपली जी जनरल मानसिक अवस्था असते माणसाची, विषाद योगाची, म्हणजे आपल्याला काही लढायचं नसतं, पण तो विषाद योग आपल्याही जीवनात असतो. कारण आपण त्या पीसफुल स्टेटमध्ये 24 तास नसतो, किंवा कायम नसतो, किंवा कधी कधी आपल्याला ओळखही नसते. त्यामुळे विषाद हा आहेच. जेव्हा देह म्हणजे मी या भावनेत आपण जगतो, तेव्हा विषाद तिथे येणार आहे, दुःख येणार आहे. आणि त्या अवस्थेतनं गुरु आपल्याला परमात्मा श्रीकृष्ण रूपानी कसं पुढे पुढे घेऊन जातो आहे, आणि तशीच आपण प्रगती करायची आहे. आणि म्हणून जेव्हा 18वा अध्याय पूर्ण होईल तेव्हा आपण त्या उच्च अवस्थेतच असू ह्याची मला खात्री आहे. कारण आपण त्या भावामध्ये, त्या अवस्थेमध्ये जात जात हळूहळू आपण ह्या अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत आहोत. तर पहिला अर्जुन विषाद योग पाहिला, तिथे आपल्याला सर्व जीवनाचं सत्य कळलं की विषाद का असू शकतो. मग त्यातनं आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान दिलं गुरूंनी, की तुझं वागणं कसं हवं. आणि मुख्य म्हणजे स्थिर बुद्धी, स्थिरता कशी हवी, आणि काय पराकुटीची हवी, कुठे हवी, कशा स्वरूपात हवी, हे सगळं त्यांनी वर्णन करून स्थितप्रज्ञाच्या भाषेमध्ये आणि स्थितप्रज्ञाच्या व्याख्येमध्ये आपल्याला समजावून सांगितलं. आता तिसरा अध्याय आहे, त्याच्यात आहे कर्मयोग. स्थितप्रज्ञ झालो म्हणून काही आपल्याला डायरेक्ट मुक्ती नाही. तर आता पहिली टेस्ट येते कर्मयोगाची. स्थिर बुद्धी करून बसलो तर आपण कर्मयोग टाळू नाही शकत, अशी गंमत आहे. मग आता या कर्मयोगात कसं तारून निघायचं, इथे आता आपल्याला गुरु परमात्मा श्रीकृष्णाच्या रूपानं गायडन्स देणार आहे. तो हा तिसरा अध्याय. अध्याय तिसरा. अर्जुन उवाच. अर्जुन काहीतरी म्हणतोय आता. जायसी ये जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशवः. केशवा, ऐका मग पार्थ, केशवा ते बोले, देवा सांगितले तुवा जे का, ते तुझे भाषण ऐकिले मी चांग, आता मज सांग रमाकांता. सगळं तुझं भाष्य मी खूप उत्तमपणे ऐकलेलं आहे. तुझी काही व्याख्या केलेली आहे ती सगळी मी ऐकली मन लावून. पाहता निष्कर्म कर्म आणि करता, नुरेची तत्वता आत्मरूपी, ऐसे तुझे मत निश्चित अनंता, असे तरी आता मज लागी. म्हणसी का पार्था करी हा संग्राम, कासया हे कर्म महाघोर, ऐशा कर्मी मज योजिता संकोच, वाटेना काहीच कैसा तुझ. सर्व ही कर्मांचा करोनी निषेध, तुची आत्मबोध वाखाणीसी, तरी कागा ऐसे कर्म हिंसात्मक, करविसी देख माझ्या हाते. आता मनी तुची विचारोनी पाहे, सुसंगत काहे ऋषिकेशा, जरी मानिसी ना अल्पही कर्मासी, कागा करविसी ऐसी हिंसा. आता आता हे भाष्य जे आहे अख्खं, हे एखाद्या आई
लहान मुलांनी आपली शंका ठेवावी, अगदी तसंच वाटतंय. जसं आपण मुलगा भांडून येतो घरी, मूल आपलं, मग त्याला आपण खूप सगळं शिकवतो, भांडायचं नाही, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. मग एक अगदी बेसिक क्वेश्चन मूल विचारतं, मग मी मार खायचा का? हो की नाही? म्हणजे एका प्रश्नातनं दुसरा प्रश्न, मग पुन्हा त्याला दुसरी शिकवण द्यावी लागते, मग तिसरी शिकवण द्यावी लागते. अगदी तसंच इथे अर्जुनाचं पूर्ण वागणं मला तरी वाटतंय, की आईला तो विचारतोय त्याच्या, की ठीक आहे, मग आता सगळं आत्मरूपातच आहे, तर मग कर्म कशाला करायचं? कर्म आणि कर्ता तिथे उरतच नाही, कारण सर्व आत्मरूप आहे, सर्व प्रकाश रूप आहे, दैदिप्यमान आहे. मग कर्म उरत नाही, निष्कर्म होऊन जातं सगळं. करताही नाही उरला, कारण समर्पित करायचं म्हणून सांगितलं, आणि मग कर्मही करायचं उरत नाही, कारण कर्ता करविता तोच आहे. मग अशा अवस्थेत तू मला कशाला संग्राम करायला सांगतोय? मला का असं? मी का करायचा संग्राम? मी कशाला वाईटपणा घ्यायचा? मी कशाला या महाप्रचंड परिस्थितीला सामोरं जायचं? असा हा त्याचा प्रश्न आहे. आणि मग तुला संकोच वाटत नाही का मला चुकीचा मार्ग दाखवताना? एकीकडे तू मला हे असं सांगतोयस, सर्वही कर्मांचा करोनी निषेध, तुझी आत्मबोध वाखाणीसी. जर आत्म्याचा बोध करून घेण्यातच सर्वस्व आहे, असं जर तू सांगतो आहेस, तर मग मला कर्मामध्ये का अडकवतोयस मग? जर तूच माझा पूर्ण दिशादर्शक आहेस, गुरु आहेस, मार्गदर्शक आहेस, मग असा विरोधाभास का दोन गोष्टींमध्ये? तरी का गाय असे कर्म हिंसात्मक करविसे देख माझ्या हाते? कशासाठी माझ्याकडनं ही हिंसा करवून घेतोयस? आता मनी तुची विचारुनी पाहे सुसंगत का हे ऋषिकेशा? तूच विचार कर, हे माते, तूच विचार कर, की हे असं मग मी मार खावा का? जर विरोध नाही करायचा, असं मूल आपल्याला विचारतं, मग त्याला सांगावं लागतं की नाही, विचार करायचा, कुठे आपण ठोकून यायचं आणि कुठे आपण ठोकून घ्यायचं, कुठे आपली चूक झाली, कुठे नाही झाली, असं आपल्याला खूप मग त्या मुलाला अनेक उदाहरणं देऊन देऊन समजवावं लागतं. अगदी तोच तसाच प्रश्न बालहट्ट असल्यासारखा त्याचा इथे वाटतो आहे. जरी मानेसी ना अल्पही कर्मासी, कागा करविसी ऐसी हिंसा. तुझं कर्माला मानतच नाहीस आणि तू तुझ्या भक्तांना सांगतोयस की निष्काम कर्म, आत्मबोधाच्या याच्यात जगायचं, आत्मा महत्वाचा, आणि ती स्थिर बुद्धी तेव्हाच येऊ शकते. तर मग एवढी भयंकर कृत्य मला का करवतो आहेस? असा प्रश्न निर्माण झालाय. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. त्वाची जरी ऐसे बोलावे श्रीहरी, संपलाची तरी विवेक तो. आम्ही नेणत्यांनी ऐशा स्थिती माझी, काय करावे जी ऋषिकेशा. जर तू जर असं म्हणशील, तर इथे विवेकाचं नाश झाल्यासारखंच वाटतं आहे मला, की बोलायचं एक, करतो एक आहे आपण. आम्ही नेणत्यांनी ऐशा स्थिती माझी, काय करावे ग, करावे जी ऋषिकेशा. अशी अवस्था असेल आमची, कळत नाहीये, विवेक सांभाळला जातोय का नाही. मग अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं? कसं कसं सहन करायचं सगळं, आणि कसं फेस करायची सिच्युएशन? जरी हा ऐसाच तुझा उपदेश, कायमती भ्रंश आणि कतो. भावा आत्मबोध लागली उत्कंठा, भागली ती आता भली बापा. वैद्य पथ्य पाणी सांगोनिया जाई, मग वेश देई आपणची. तरी सांगे रोगी, वाचेल तो कैसा, वाटे तुझा ऐसा तैसा उपदेश. एकीकडे एक सांगतोयस आणि दुसरीकडे दुसरं करवतोयस, किती त्याच्यात विरोधाभास आहे. म्हणजे तूच औषध द्यायचं आणि तूच पुन्हा पॉइझन प्यायला द्यायचं, आणि ते परीक्षा विषाची असं म्हणायचं, असंच वाटतं आहे.
आंधळ्यासी जैसे न्यावे आडवाटे किंवा मरकटाते झिंगवावे, तैसा उपदेश हा तुझा गोपाळा भला प्राप्त झाला आम्हा लागी. आम्ही तो अजाण वरी मोहग्रस्त म्हणून हित विचारिले. तव तुझे देवा ऐके एकेक नवल, आदेशी केवळ गुंतागुंत. हा सगळा संभ्रमात टाकणारा तुझा उपदेश मला तरी काही कळत नाही. तू सगळं सांगतोय असे करायला एक लावतोय. आमच्यासारख्या अत्यंत केविलवाणी अवस्था असलेल्या तुझ्या शिष्यांना काही कळत नाही. आधीच आम्ही मोहामध्ये ग्रस्त झालो आहोत. मोहानी मोहपाशानी घेरले गेलो आहोत आणि अशा अवस्थेत कोडं टाकल्यासारखं आम्हाला उपदेश करून तू कसं काय हे करू शकतोयस? तुला कळत नाहीये का आमची अवस्था? असं त्याचं म्हणणं आहे. तुझी या बोलासी तन मन जीवे आम्ही बोळंगावे पद्मनाभा, आणि तुवा जरी करावे ऐसेच तरी संपलेच म्हणू आता. आता याच परी बोधिसी आम्हासी तरी ते करीसी चांगलेच. नको ती ज्ञानाची धरावया आस, ह्यापुढे आम्हास पार्थ म्हणे. ज्ञान ते राहिले राहो देवा, देख परी झाले एक आणि देख परी झाले एक आणि कहे. माझ्या मते होते योजिले निश्चित, मात्र गुंता त्यात झाला आता. तेवी कृपा सिंधो प्रभो तुझी लीला, कळेना आम्हाला सर्वथैव. करोनिया काय बोधाचे निमित्त, पाहतोसी येथ चित्त माझे. किंवा प्रभो माझे करीसी वंचन, सांगसी की ज्ञान गुडार्थाने. नक्की काय योजला आहे तू इथे? आमचं जर सर्वस्व तू आहेस. तूच आमचं मन जाणतोस, तूच आमची व्यथा जाणतोस, तूच आम्हाला ज्ञान देणारा आहेस. हे सगळं असताना, आम्ही सर्व समर्पित असताना, तन मन आणि जीव आम्ही भक्ती प्रेम सगळं आमचं तुझ्या चरणाशी आहे. मग तू असं आमच्याशी का बरं करतो आहेस? की गोंधळात पाडण्याचं काम का चाललं आहे? एकीकडे ज्ञानही देतोयस आणि कृत्यही करायला लावतोयस. तर हा संभ्रम का? का तुझा काही वेगळा खेळ आहे याच्यात, की हे असं काही गूढार्थ लपला आहे का ह्याच्यामध्ये, तुझ्या या आदेशामध्ये, की नाही तू युद्ध कर हे सांगण्यामध्ये काही गूढ अर्थ लपलेला आहे का, दडलेला आहे का? काय नक्की काय समजायचं काय आम्ही? किंवा प्रभू माझे करीसी वंचन, सांगसी की ज्ञान गुढार्थाने. काहीच यातील नये अनुमाना, म्हणून प्रार्थना तुझं आता. देवा नको बोलू बोल ऐसे गूढ, तत्व ते उघड सांगे मज. गूढ अर्थामध्ये बोलू नकोस. मी ऑलरेडी माझं अवस्था फार मोहग्रासित झालेली आहे आणि त्याच्यात तू जर गूढ शब्द बोललास तर त्याचा मी अर्थही लावू शकत नाहीये. पण मीच स्वतः संभ्रमात आहे. मला बरोबर काय चूक काही कळत नाहीये. आणि असं तू संभ्रमात पाडणार वक्तव्य करू नकोस युद्ध करण्याचं. मला ते नीट समजावून सांग काय आहे ते, कारण माझी अवस्था फार कठीण आहे आता. मी तो असे जरी मूढाहून मूढ, परिभाव दृढ तुझ्या ठाई. जरी मी अत्यंत मूर्खातला मूर्ख असलो आता या क्षणाला इथे, की वेड्यासारखं वागतो आहे युद्धाला इथे तुम्ही आणल्यापासनं, जे काही मी वागतो आहे ते अत्यंत मूर्खपणाचं आहे समजताय. आणि मी वेडा असूही शकतो. पण मग त्याच्या मागे जी आमची श्रद्धा आहे, आमचं समर्पण आहे तुझ्या चरणी, ते कुठे? त्याचं काय? आम्ही जर इतके समर्पित आहोत, मग आमचा सगळा भाव तुझे चरणी आहे. आमचं सर्वस्व जर तूच आहेस, दुसरं काहीही नाही, मग अशा अवस्थेत आम्ही कोणाचं तोंड बघायचं? म्हणून या तुही ऐसेची बोलावे, होय जे स्वभावे एकनिष्ठ. रोगी असी द्यावे औषध साचार, रोग परिहार करी लजे. परी ते असावे जैसे सुमधुर, आणि रुचकर आगळेची. सांगावे उचित तैसे तत्वज्ञान, जे का परिपूर्ण सकळार्थे. औषध देऊन बरं कर, आम्हाला कोड्यात पाडू नकोस. सांकेतिक भाषेत बोलू नकोस. खुणाखणा करू नकोस शब्दांमधनं. सरळ स्पष्ट साधं साधं सांग. आमच्या ज्ञानाने म्हणजे त्या
त्या अवस्थेला आम्ही अजून पोहोचलो नाही की तुझा इशारा सुद्धा आम्हाला कळेल आणि त्यातला गूढ अर्थ कळेल. अत्यंत आता आता ही इथे बुद्धीची अवस्था आहे. आता मी मगाशी पहिले आई आणि मुलाचं उदाहरण दिलं. तर ते नर्सरी केजी ग्रेड 1 ग्रेड 2 मधलं असतं मूल लहान. त्याची बुद्धीची अवस्था वेगळी असते, पातळी. आणि तेच 5वी 6वी 7वीतलं गेलेलं मूल वेगळ्या बुद्धिमत्तेचं असतं. त्याला लोकांचा खोचकपणा कळतो, मुद्दामून केलेलं कळतं, मस्ती केलेली कळते, कुचकटपणाने बोललेलं कळतं. थोडं मोठं मूल असतं, मग त्याला त्यातले खुणा कळायला लागतात. पण ते छोटं असतं मूल, त्याला काही कळत नसतं. म्हणजे असं ना, मुलांना प्रश्न पडतो की कधी आई ओरडते, काय वागलं तर, कधी आई कौतुक करते, मग नक्की वागायचं कसं. अगदी अगदी असंच अर्जुनासारखं प्रश्न विचारतात मुलं, की कधी तू ओरडते, कधी रागवते, कधीच म्हणते बरोबर केलं, बरं झालं बोललास तू किंवा बोललीस तू, आणि म्हणजे मग मी करायचं तरी काय नक्की. हा अनुभव मला आलेला आहे. आपलं मूल असे प्रश्न विचारतं, त्याला कळत नाही. तर अगदी तशीच बुद्धीची अवस्था इथे अर्जुनाची आहे, की मी वेडाच ठरतोय आहे, मला तर काही कळतच नाही. एकीकडे तू असं सांगतोय, एकीकडे युद्ध कर सांगतोय. स्पष्ट काय ते सांग, सरळ सांग, मला काही समजत नाहीये. आणि तूच मला तो मार्ग दाखव, तो उत्तम मार्ग तूच दाखव. अगदी लहान मूल आपल्या आईला बोलत आहे, तूच सांग आई, कधी काय कधी काय, मला नाही कळत काही. त्याचं कारण असं की त्या मुलांना आपल्या बरोबरच्या मुलांशी ठकासी व्हावे महाठक हे कळत नसतं, आणि मोठ्यांना आदराने वागवायचं असतं हे कळत नसतं. त्यांना असं वाटतं आपल्याला सांगितलंय की उगीच खोटं ऐकून नाही घ्यायचं, तर बोलायचं, मग तिथे बोलायचं. मग ते एखादी टीचर काही म्हणली असेल तरी तिथे मुलं ते बोलतात, आणि मग कंप्लेंट येते की आपल्याला, अहो तुमच्या मुलाने असं म्हणलं. मग आपण विचारायला जावं, नाही तू शिकवलं ना, आपली वस्तू द्यायची नाही दुसऱ्याला, मागून घ्यायची. मित्र मैत्रिणीला काय दिली तर मग मी मागितली मॅम कडे पण. इतकं इनोसंटली ती मुलं उत्तर देतात. आणि तिथे अक्षरशः आपल्याला त्या श्रीकृष्णासारखंच होते अवस्था, की अरे बापरे, ह्याला अजून नीट सांगितलं पाहिजे की नाही, तू तुझ्या बरोबरच्या वयाच्या मुलांशी असं वागायचंय, मग तुझ्यापेक्षा मोठे असतील त्यांच्याशी तसं वागायचं. पण हे सगळं कळायच्या प्रोसेसमध्ये थोडा कालावधी जावा लागतो, थोडा वेळ जातोच. एका क्षणात काही लहान मुलांना कळत नाही. आणि तसाच तो साधक आहे, मुमुक्षु अवस्थेत आहे, जो विषाद योगात आत्ता आत्ता तान्हुलं बाळ येते ते बाहेर आलेलं आहे, आणि त्याला काही कळत नाहीये. तर त्याला असा घास भरवावा लागणार आहे श्रीकृष्णाला, की अरे असं नाही, असं असतं ते ते कधी वापरायचं, तो स्थितप्रज्ञता कधी आली पाहिजे, कर्म तर करायचंय आणि मग स्थितप्रज्ञ अवस्था हवी आहे, हे आता त्याला सांगायची वेळ आली आली. तर तो म्हणतोय आता आम्हाला मार्गदर्शन करा. तेवी ते असावे सुबोध अत्यंत, जेणे माझे चित्त प्रकाशेल. असं सांग की तो मऊ भात असा मला लुसलुशीत भरव तू, जेणेकरून मला तो गोड पण वाटेल आणि मला पचेल सुद्धा, आणि तो समजेल सुद्धा. असं मधुर भाषेत सुंदर सुबोध, म्हणजे कळण्यास उत्तम सोप्प सरळ, असं मला तू समजावून सांग, असं तो म्हणतोय. देवा तुझा ऐसा लाभला सद्गुरु, तरी का न करू इच्छा तृप्ती. आता येथे भीड धरावी कोणाची, देवा तू आमुची माऊलीच. आई, आई झाली आहे श्रीकृष्णाची, आई झालेली आहे अर्जुनासाठी. तो म्हणतोय आता लहान मूल आपल्या आईजवळच सगळं मस्ती करेल, हट्ट करेल, सगळं आईजवळच चालतं. इव्हन वडिलांसमोर पण ते चालत नाहीत लाड, पण आई समोर सर्व प्रकारची नाटकं चालतात. कारण ते नातच वेगळं आहे, आणि म्हणून ती माऊलीच बनते. गुरु ही माऊली, गुरु माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आईच आहे ती, विठू माऊली. तर ती आई, आईशिवाय दुसरं कुठेही असले विविध प्रकार केलेले खपवून घेतले जात नाहीत आईशिवाय.
इथेच असतात आपली नाटकं सगळी. आता येथे भीड धरावी कोणाची, देवा तू आमुची माऊलीच. दैवे कामधेनू जाहली स्वाधीन, तरी कागावाण कामनेची. जरी किंवा जरी भाग्ये चिंतामणी जोडे, कासया साकडे वासनेचे. मग जे जे काही आपुले वांछित, काते मनोगत इच्छावेना. अमृता सागरा सन्निध येऊनी, राहावे होऊनी तृषाक्रांत. तरी का करावे मागील सायास, तीर गाठायस जाहले जे. तैसे जन्मोजन्मी उपासिता तुझ, सुदैवे आज तू आज लाभलासी. तरी इच्छी मन ते तुझ्यापासून, आता का मागून घेऊ नये. इतकं सोप्पं सरळ तर आईच सांगू शकते. पचेल असं ही माऊलीच सांगू शकते. थोडा जरी घास मोठा झाला तरी पुन्हा तो घेऊन तोंडातला जाता जाता आई थांबवते, अरे नाही अजून थोडं बारीक बारीक करून देते, अजून मऊ करून देते. हे आईच करू शकते. तसं तो अपेक्षा करतो आहे श्रीकृष्णाकडनं, की सगळे हट्ट तुझ्या पुढे. आम्हाला पचतय नाही पचतय, कठीण जातंय, एकदा नाही समजते, दोनदा नाही समजते, हजारदा नाही समजते, ते सर्व आम्ही तुझ्या पुढेच आणू शकतो, आम्हाला दुसरी जागा नाही. आणि अशी माता जी अगदी सहज उपलब्ध आहे, ती तूच आहेस, दुसरं कोणी नाही. असं इतकं तो त्याला हे करतो आहे श्रीकृष्णाला. तैसा जन्मोजन्मी उपासिता तुझ, सुदैवे तू आज लाभलासी. जाहला की तरी इच्छी मन ते तुझ्यापासून, कागा मागून घेऊ नये. जाहला की आज मानसा सुकाळ, पुरलेत सकळ मनोरथ. सर्वई इच्छांचे सफल जीवन, यशा आले पूर्ण पूर्व पुण्य. की जो सर्वश्रेष्ठ मांगल्याचे धाम, दैव सर्वोत्तम देवांचाही. तो तू येथे आज आमुच्या अधीन, झालासी म्हणून बोलतो हे. उत्तमात उत्तम पुरुषोत्तम असा जो श्रीकृष्ण प्रत्यक्ष माझी माऊली रूपानं समोर हजर असताना, जगातलं सर्वात मोठं सत्य माझ्या समोर असताना, मी इकडे तिकडे कशासाठी जाऊ. माझं भाग्य उजळून आलेलं आहे की अशी माता मला लाभलेली आहे, ती सर्वार्थाने परिपूर्ण आहे. ती सर्व अंग तिच्यात आहेत, अशी ती पुरुषोत्तम माऊली श्रीकृष्ण माऊली माझ्या समोर आहे. माझे जिथे सगळे इच्छा पूर्ण होतील आणि सर्व प्रश्नांना उत्तर मिळतील, अशी माझी गुरु माऊली इथे असताना आम्ही इकडे तिकडे कशासाठी जावं. आमचं तर जीवन सफल झालं. वेळ ना अवेळ मातेची या ठाई, स्तन्या लागी पाही बाळकासी. तैसे माझ्या मना आले देवा तेथे, विचारितो तू ते कृपानिधे. आत्ताच सांगितलं, माऊली शिवाय दुसरी कुठलीही उपमा गुरुसाठी परमात्म्यासाठी लागू होत नाही. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की आईमध्येच परमात्म्याचं स्थान आहे. आईमध्येच ते दिसू शकतं, आईमध्येच मिळू शकतं. माझ्या गुरूंनी सुद्धा, म्हणजे आता मला आठवलं, माझ्या गुरूंनी अनुग्रह देण्यापूर्वी मला मला माझ्या आईला पहिले गुरु करायला सांगितलं. तर आई माझी पहिला गुरु आहे, माता ही पहिला गुरु. आणि तो त्यांनी मला खरंच ते प्रॅक्टिकली करायला लावलं. आणि मी केलं पण. दर गुरुपौर्णिमेला मी आईला पण हे करायची माझ्या, आणि मग माझ्या गुरूंना. आईच्या गुरुमाऊलीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर खऱ्या गुरुमाऊलीनं पदरात घेतलं. तर हे अगदी खरं आहे की माऊली म्हणजे माता, आणि ती गुरु माऊली आणि परमात्मा माऊली ते स्थान एकच आहे. फार दिव्यता आहे या साऱ्या गोष्टींमध्ये. तैसे माझ्या मना आले देवा तेथे, विचारितो तू ते कृपानिधी. तरी आचराया सर्वथा उचित, आणि जेणे हित परलोकी. ऐसे मज एक निश्चये करोन, सांगे विवरोन पार्थ म्हणे. पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की आता मला पूर्ण ज्ञान द्या. मला नाही कळला, तो मऊ भात समजला, पण आता परत थोडस कठीण आलं. परीक्षा येते सारखी सारखी, त्या प्रत्येक परीक्षेत पास व्हायचंय. मग पुन्हा आपण आपल्या आईकडेच जातो, आई अभ्यास तू घे ना. तू करवून घे, तू पाठ करून घे, तू समजावून सांग कॉन्सेप्ट, असं आपण सांगतो. मग तो आईनी सांगितला की तो कळतो.
शाळेत टीचर सांगत असेल तर तो जड जातो. तसा तो पुन्हा एकदा त्यांनी आपला प्रश्न ठेवला आहे की तूच सांग आता, हा प्रश्न नवीन काय आहे कर्माचा, हा काय नवा हिशोब आहे, हे कसं करायचं. मग ते मागची स्टोरी म्हणजे काय असतं, ऍप्लिकेशन असतं. पहिलीतलं शिकवलेलं दुसऱ्या वर्षी सोडून दिलेलं नसतं. त्या पहिलीतल्या अभ्यासाला घेऊन दुसऱ्या वर्षाचा अभ्यास असतो, दुसरीच्या अभ्यासाला घेऊन तिसऱ्या वर्षाचा अभ्यास असतो. असं आपल्याला मागचं घेऊन पुढे, मागचं घेऊन पुढे असंच जायचं आहे. आणि हे अभ्यासातच नाही, जीवनामध्ये पण आपण तसंच करतो. आपली अनुभवांची पोटली भरत 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 आपण पुढे जात असतो. आणि म्हणून त्याला म्हणतात इव्हॉल्विंग. आपण इव्हॉल्व होतोय, आपण डेव्हलप होतोय, आपण प्रगत होतोय, चेंज होतोय, पण मागचं घेऊन पुढे. तर म्हणून मागची जी स्टोरी होती, मागचं ते ज्ञान होतं, ते घेऊन त्याला आता पुढचा प्रश्नाला फेस करायचंय, पुढच्या कर्माच्या परीक्षेत पास व्हायचंय. श्री भगवान उवाच लोकेस्मि द्वि लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. ऐकोन हे बोल मग श्री अच्युत होनी विस्मित काय बोले. म्हणे पार्थ तुझ सांगितला येथ सर्वथा संक्षिप्त अभिप्राय. बुद्धियोगाचे ते करिता व्याख्यान सांख्य तत्वज्ञान निरोपिले. प्रसंगे करोन स्वभावता येथे परित्या हेतू ते निर्णोनिया. तुला बुद्धियोगाचं ज्ञान दिलेलं आहे आणि सांख्य तत्वज्ञान सांगितलं आहे पहिल्या अभ्यासात. आणि आता त्याचा पुढे आपण काय हेतू होता तो पाहूया. धनंजया वाया क्षोभलासी मनी जाण मीची दोन्ही सांगितले. अनादि सिद्ध ते दोन्ही मार्ग साच प्रकटिले मीच धनुर्धरा. ज्ञानयोग ऐसे बोलती एका ते अनुष्ठिती जाते सांख्य मार्गी. म्हणजे ज्ञान ज्ञानयोगामध्ये स्टडी अभ्यासाचा भाग आहे. तो आपण जे अभ्यास करतो त्याचा ऍप्लिकेशन आपण आपल्या लाईफ मध्ये करतो, त्याला वापरतो. तेच त्यांनी म्हणलंय की हे सगळं सांगणारा मी एकच आहे, मीच तुला दोन्ही गोष्टी सांगतोय. की जे ज्ञान आपल्याला मिळालंय आता सुद्धा आपण जे ज्ञान घेतोय अभ्यासात नाही या भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या, ते आपल्याला आपल्या अनुष्ठान म्हणजे करणं, आचरणं, वापरणं, कृतीत आणणं, ते आपल्याला रोजच्या जीवनात अप्लाय करायचंय. ऍप्लिकेशन झालं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे ज्ञानाचं. तेच तिथे करतात असं ते सांगतायत की जे सगळं सांगणारा मीच आहे, सर्व ज्ञान तुला दोन्ही याचं मीच दिलं. तर जो बुद्धियोगाने जे ज्ञानयोग निर्माण होतो, ज्ञान संपादन करतो आपण बुद्धीतनं विवेकानी, त्याचं ऍप्लिकेशन सांख्यमार्गी करतात. किंवा ज्ञानाच्या मार्गावर चालणारे लोक सत्याच्या, ते त्याचं ऍप्लिकेशन करतात. हेच आहे जेथे साधकासी होता साक्षात्कार तत्काळ साचार तद्रुपता. कर्मयोगी होता साधक प्रवीण पावती निर्वाण कालांतरी. ऍड ऑन करत जातात स्किल्स, जसं जसं आपली स्किल डेव्हलपमेंट असते. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे आता आर्टिस्ट आहे, आता मी आर्टिस्ट आहे, मग नुसतं ड्रॉइंग करणं एक स्किल आहे का? नाही. त्याच्यात परफेक्शन पाहिजे, त्याच्यात अनाटॉमी पाहिजे, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण कलरचं ज्ञान हवं, त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह म्हणजे जवळची वस्तू, लांबची वस्तू, डेप्थ, 3 डायमेन्शनल स्टडी हाही पाहिजे. कलरचं ज्ञान हवं. मग कॉम्बिनेशन लेआउट मध्ये कसं जाईल ते, त्याच्याबरोबर 4 अदर एलिमेंट्स असतील तर ते कसं जाईल. मग हे प्रत्येक वेगळे वेगळे विषय आहेत, ते त्याचे भाग आहेत, डायमेन्शन्स आहेत त्याच्या वेगळ्या वेगळ्या वेगळ्या. तर एक आहे आर्टिस्टचाच पार्ट, आर्टचाच पार्ट, पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे स्किल्स आहेत ज्ञानाचे.
आणि प्रॅक्टिकल्स आहे. तसे हे आहेत असं ते सांगतायत, की तो सगळा एकाच ह्याचा भाग आहे, पण ते वापरायचं कसं. कर्मयोगी होता, त्याच्यामध्ये जेव्हा ज्ञानयोगामध्ये, जेव्हा बुद्धियोगामध्ये कर्मयोग ऍड ऑन होतो, ते स्किल डेव्हलप होतं साधकाचं, तेव्हा तो आणखीन प्रवीण म्हणजे उत्तमात उत्तम होतो. शार्पनिंग होतं, पॉइंटिंग होतं त्या स्किल्सना. साधक प्रवीण म्हणजे बेस्ट होतो, इम्प्रूव्ह होतो हायर स्टेजवर. साधक प्रवीण पावती निर्वाण कालांतरी, मग त्याला मुक्तीकडच्या मार्गावर तो फ्युचरमध्ये जातो. आणि म्हणून हे स्किल्स ऍड ऑन करायचे आहेत आपल्याला, जशी जशी ते शिकवत जाणार आहेत भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये. जेथे साधकासी होता साक्षात्कार, तत्काळ साचार तद्रुपता. कर्मयोगी होता साधक प्रवीण, पावती निर्वाण कालांतरी. जाण अर्जुन आहे मार्ग जरी दोन्ही, परी ते निदानी एक होती. जशा सगळ्या नद्या येऊन सागराला मिळतात, तसे सर्व मार्ग ज्ञानाचे, कर्माचे, हठयोगाचे, भक्तीचे सर्व नद्या येऊन सागराला मिळतात, परमात्म्याच्या एकाच स्थितीला मिळतात, निर्वाण अवस्थेला. बाकी कुठेही ते जात नाहीत, वेगळे वेगळे अशा होत नाहीत, त्या परत सगळ्या एका ठिकाणी येऊन मिळतात. आणि तसंच हे ज्ञान आहे. जाण अर्जुन आहे मार्ग जरी दोन्ही, परी ते निदानी एक होती. सिद्ध आणि साध्य असो स्वयंपाक, परी तृप्ती एक भोजनांती. सिद्ध म्हणजे शिजवून तयार केलेले, आणि साध्य म्हणजे जो करायचा आहे स्वयंपाक. हे सगळं अल्टिमेटली शेवटला कोणाला तृप्ती देतं, भोजन केल्यानंतरच आपल्याला आवडतं, टेस्ट पोटात जाते, पचतं चांगलं, तेव्हाच त्याची पूर्णता होते. त्याच्याशिवाय ते होत नाही. किंवा नदी एक वाहते पूर्वेस, दुजी पश्चिमेस भिन्न मार्गे. एकाची, आलंच उदाहरण पुढे, एकाची सागरी परी दोन्ही अंती, जाती जैशा रीती मिळवून या. कुठूनही कुठून उत्तर भारतात येतात, दक्षिण भारतात येतात, पूर्वेकडनं येतात, पण शेवटी सगळ्या नद्या तिकडे एका साईडला जो सागर आहे त्याला जाऊन मिळतात. हे ठरलेलं आहे. तसंच ज्ञानाचं आहे, तो भक्तीत तर ज्ञान मिळू दे, कर्मात्म मिळू दे, कशात नाही मिळालं तरी मुक्तीकडेच आणि परमात्म प्राप्तीकडेच तो सागराला जाऊन त्या मिळतात. तैसे हे एकाची तत्वाचे सूचक, दोन्ही मार्ग देख सव्यसाची. परी जैसा ज्याचा असे अधिकार, तैसीची साचार उपासना. एकची भरारी मारोनिया वृक्षी, झोंबे जैसा पक्षी फळा लागी. सांगे सांगे तैशा वेगे, कैसे मनुष्या ते उडोनिया तेथे जाववेल. आता आता नद्यांचं उदाहरण दिलेलं आहे इथे. प्रत्येक नदीचं आपलं महात्म्य आहे. यमुनेचं स्वतःचं आपलं अस्तित्व आहे. यमुनेची आपली कथा आहे. तिचं श्रीकृष्णाच्या जन्मामधलं तिचं स्थान आहे. तसंच गंगेचं आपलं प्रवाहाचं स्थान आहे, आपलं महात्म्य आहे. आणि त्याची पवित्रता वेगळी आहे. यमुनेची वेगळी आहे, जमुनेची वेगळी आहे, भागीरथी वेगळी आहे, बऱ्याच नद्या आहेत. त्याच्या प्रत्येकाच्या स्टोरी आहेत वेगळ्या वेगळ्या, त्याचं महात्म्य आहे, त्याची त्याची स्थिती आहे वेगळी वेगळी. त्या नद्यांमध्ये पण उच्च आणि अशा स्थिती आहेत, पण शेवटी सगळ्या सर्वार्थानी परमात्म प्राप्तीकडेच नेतात सर्व मार्ग. आणि मग आपण म्हणतो की, इथे पुढे त्यांनी म्हटलंय की जशी साधकाची जी योग्यता असेल तसं त्याला ते प्रावीण्य मिळतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तैसे एकाची तत्वाचे सूचक, दोन्ही मार्ग देख सव्यसाची. परी जैसा ज्याचा अधिकार, तैसीच साचार उपासना. अधिकार म्हणजे काय? अधिकार म्हणजे ज्या पद्धतीची मेंटल, इमोशनल, फिजिकल स्टेट घेऊन साधक येतो,
तसा त्याला रिझल्ट मिळतो आणि तशी उपासना त्याची होते. एखादा कर्ममार्गी असतो, एखादा भक्तीनं अत्यंत हृदय भरलेलं प्रेमानी, दया, भाव आणि लव्हिंग काइंडनेस, जनरॉसिटी अशा सगळ्या गुणांनी उपयुक्त असा तो असतो. आणि तो तसाच मग जन्मभर काम करतो आणि तो प्राप्तीला जातो. तिथल्या परमात्मा प्राप्ती त्याला होते एका सर्टन लेवलवर. तर जसं जसं ज्याचं मूळ असतं घेऊन आलेला असतो, तशी तशी त्याची उपासना होते. प्रत्येकाचं महत्व वेगळं आहे आणि त्या साधकाच्या अवस्थेप्रमाणे त्याची ती स्थिती असते. परी जैसा ज्याचा असे अधिकार तैसीची साचार उपासना, एकची भरारी मारोनिया वृक्षी झोंबे जैसा पक्षी फळा लागी, सांगे तैसा वेगे कैसे मनुष्या ते उडोनिया तेथे जाववेल, परी पाहे तोही अर्जुना साचार घेऊनी आधार मार्गाचाची, फांदी फांदीवरी चढोनिया तेथ पावतो निश्चित हळूहळू. आता ह जे वृक्ष आहे तो मुळापासून तयार होतो असा, आणि त्याचं जे अगदी टोक असतं सगळ्यात वरची फांदी किंवा भाग असतो, तिथे तो आकाशाला टच होतो. पण तिथपर्यंत जायला त्याला एक एक फांदी, जर एखादं पक्षी किंवा बंदर असेल, मंकी, तर त्याला एक फांदीवरनं दुसरी, दुसरीवरनं तिसरी असं जम्प करत करत त्या स्टेज पर्यंत जावं लागेल. आणि म्हणून ह्या एक एक फांद्या आहेत त्या झाडाच्या, उत्तम पुरुषाला मिळण्याच्या फांद्या आहेत. ती एक भक्तीची फांदी आहे, एक कर्माची आहे, एक काय ज्ञानाची आहे. तर अशा एक एक फांदीवर चढत चढत ते म्हणजे चढणं म्हणजे काय, की ते प्राप्त करणं. पहिली फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर गेला म्हणजे कर्मयोग आला हातात, अनुभवला, वागवला, सक्सेसफुली कॅरी केला कर्मयोग, मग तो भक्ती मार्गावर चढतो फांदीवर. मग तिथून तो भक्ती मार्ग संपादन करून पूर्ण प्रावीण्य मिळवून त्या जन्मामध्ये तो पुढच्या जन्मात ज्ञानमार्गी होतो. तर अशा फांद्या चढत चढत तो अधिकारी होतो. असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि ही फॅक्ट आहे. हे मी मागेही अनेकदा सांगितलं आहे की जरी आपण बघत असलो की तुकाराम महाराज भक्त होते, भक्ती त्यांची खूप पराकाष्ठेची होती, किंवा कुठल्याही संताचं घ्या, तर आपल्याला फक्त तेवढंच दिसतं. पण त्याचं सत्य हे आहे की जोपर्यंत हे सर्व मार्ग एकत्र येत नाहीत, त्या आत्म्याच्या एनर्जी फील्ड मध्ये म्हणू शकतो, किंवा मेमरीमध्ये, मेमरीची जी डिस्क असते आपली, पेन ड्राईव्ह आपल्या सोलची, त्याच्यामध्ये सर्वांचं ज्ञान पूर्ण भरत नाही. ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि क्रियायोग, क्रियामार्ग, हे सगळे जोपर्यंत त्याची अभ्यास पूर्ण होत नाही, त्याची गाठोडी भरत नाही या साऱ्या ज्ञानाने, तोपर्यंत तो संपूर्णत्वाला जात नाही आत्मा. ही फॅक्ट आहे, ही रियालिटी आहे. आणि म्हणून हे सगळे महत्वाचे आहेत. आपण असं कधी म्हणू शकत नाही की मी कर्ममार्गी आहे तर काय ज्ञान संपादन करणं. आपण दुसऱ्याला नावं ठेवू शकत नाही, कारण त्यांनी होऊ शकतं मागच्या जन्मामध्ये बाकीचे सर्व मार्ग केलेले असतील आणि ती त्याची चौथी अवस्था असू शकते. तर म्हणून नो जजमेंटल ऍटिट्यूड पाहिजे, नाही ठेवला नाही पाहिजे, क्रिटिसिझम ठेवलं नाही पाहिजे. कारण आपल्याला माहितीच नसतं त्या सोलचा काय जर्नी आहे. मुख्य म्हणजे तो फक्त गुरूंना कळतो, बाकी कोणालाही कळू शकत नाही. एखादा माणूस अजिबातच देवाचं करत नाही तर आपण त्याला समाजामध्ये बिलकुल नास्तिक म्हणतो आपण त्याला. पण त्या नास्तिकत्वाला सुद्धा असू शकतं की सर्व करून झालेलं आहे पण उपभोगायचं राहूनच गेलं, मटेरियल लाईफ. मग ते सर्व कपाट बंद होतं भक्तीचं आणि श्रद्धेचं आणि याचं, आणि तो फक्त आणि फक्त एन्जॉय करायला येतो मटेरियलिस्टिक लाईफ. तर म्हणून क्रिटिसिझम अलाउड नाही, कारण आपल्याला सत्य माहीत नसतं. आणि म्हणून इथे सांगतोय तो श्रीकृष्ण परमात्मा, ती माऊली सांगते की सर्व फांद्या चढवून या पावतो निश्चित हळूहळू. हळूहळूच जातो, इव्हॉल्विंग त्याचं हळूहळू होतं सोलचं.
ग्रॅज्युअल होतंय एव्हरी बर्थ मध्ये, एव्हरी इन्कार्नेशन मध्ये तो इव्हॉल्व्ह होत असतो, डेव्हलप होत असतो सोल, प्रगती करत असतो. तैसे सांख्या लागी ज्ञानाची आबळे, निर्वाण आकळे तत्काळची. आणि म्हणून ते ज्ञान मार्ग मिळाल्यानंतर तो असं फास्ट त्याची डेव्हलपमेंट होते. आणि पुढे त्यांनी म्हणलंय, विहंगम मार्गे तया मोक्ष प्राप्ती, कर्मयोग्या प्रती दुजा मार्ग. विहंगम म्हणजे पक्षाप्रमाणे डायरेक्ट झेप, उंच आकाशात डायरेक्ट पाथ. एक पिपलिका मार्ग आहे, हळूहळू हळूहळू मुंगीसारखा. त्याच्यात 4 प्रकारचे मार्ग आहेत. त्या 4 मार्गांनी ती प्रगती होते. तर म्हणून त्यांनी जेव्हा सांख्याला ज्ञानाची झालर चढते, तेव्हा त्यांनी म्हणलंय, विहंगम मार्गे तया मोक्ष प्राप्ती, कर्मयोग्या प्रती दुजा मार्ग, निष्काम कर्माचा तयासी आधार, पाहे पैल पार पावावया. जो कर्ममार्गी असतो त्याला निष्काम कर्मयोगच पुढे नेतो. विहित स्वकर्म आचरणी येथे, वेळे पावती ते पूर्णत्वास. जे आपलं स्वकर्म दिलेलं आहे, कर्माचं मी मागे अनेकदा वर्णन केलेलं आहे, कर्म आणि कर्तव्याचं, की आपण ज्या भूमिकेत असतो ते कर्म. मग त्याच्यात खूप कॅटेगरीज आहेत वेगळ्या वेगळ्या. पहिले मनुष्य म्हणून कर्तव्य कर्म, मग कुठल्या फिमेल मेल रोल मध्ये आहोत, मग कुठल्या रोल मध्ये आहोत, मग काय जात पात काय आहे, काय परिस्थिती आहे, समाजात काय स्थान आहे, असे खूप लेयर्स आहेत कर्माला. ते सगळीकडे बॅलन्स ठेवत ठेवत जगायचंय आपल्याला. आणि तिथे तो निष्काम कर्मयोग, म्हणजे हे सगळे बॅलन्स करत असताना अक्षरशः कुठलीही कंडिशन नाही तिथे, टोटली अनकंडिशनल. म्हणजे कसं टोटली कसं होणार, तर प्रत्येक पायरीवरचं जे कर्म आहे ते निष्काम कर्मानेच केलं पाहिजे. पहिला मनुष्य म्हणून निष्काम कर्मयोग. निष्काम म्हणजे कंडिशन नाही तिथे, अनकंडिशनल. काहीतरी रिटर्न मध्ये मिळेल ही भावनाच नाही, करायचं म्हणून करायचं, संपलं. फळाची अपेक्षा नाही. निष्काम कर्मयोग म्हणजे कुठल्याही अपेक्षा न ठेवता, रिटर्न मध्ये फळ मिळेल, काही काही बेनिफिट होईल, काम होईल किंवा नाही होईल, कसलाच विचार नाही, तो निष्काम कर्मयोग. मग हा तेव्हाच होईल ना जेव्हा स्थिर बुद्धी असेल. आणि म्हणून स्थिर बुद्धी पहिले शिकवली, कारण पुढचं काही त्याच्याशिवाय शक्यच नाहीये. ना ज्ञानमार्ग, ना कर्ममार्ग, ना क्रियायोग, स्थिरतेशिवाय काहीही शक्य नाही. म्हणून स्थिरता आधी आणली त्यांनी, आणि मग आता पुढचं सांगायला लागले की मनुष्य म्हणून निष्काम कर्मयोग, पुरुष असेल तर निष्काम कर्मयोग. पिता, पुरुषामध्ये पुन्हा कॅटेगरीज येतात, की भाऊ आहे, नवरा आहे, कोणाचा मुलगा आहे. इथे सगळीकडे त्या त्या कर्मामध्ये निष्काम 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 निष्काम. सोसायटीमध्ये निष्काम कर्मयोग, नोकरी करताना निष्काम कर्मयोग. असं करत 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 पूर्णता निष्काम कर्मयोग ऍप्लिकेशन होतं, तेव्हा तो उच्च स्थितीला जातो, निष्काम कर्मयोगी. आणि हे कर्मयोगाचं खरं महत्व आहे. एका ठिकाणी ऍप्लिकेशन नाही, सर्वस्व पूर्ण ऍप्लिकेशन निष्काम कर्मयोगाचं. फार विचार करून करण्याच्या गोष्टी आहेत त्या, पण जमल्या एकदा, टॅग जमली की सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. विहित स्वकर्म आचरोनी येथे, वेळे पावती ते पूर्णत्वास, कम्प्लिटनेस येतो मग. न कर्मणा मनारंभा, नैष्कर्म्यम पुरुषोऽश्नुते, न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. ना तरी अर्जुना सर्वथा उचित, कर्मारंभ येथ नाचरोनी, निश्चये करोनी नैष्कर्म्याची सिद्धी, लाभेची न कधी कर्महीना. सांडोनी स्वकर्म नैष्कर्म्य पावणे, वाया हे बोलणे मूर्खत्वाचे.
पैल तीरा जावे ऐसी जरी आस त्यजोनी नावेस कैसे होय. नैष्कर्म्य म्हणजे कर्म न करणं. स्वकर्म सोडून निष्कर्माला मी करतो असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. कर्मच करत नाही, कर्तव्य पालन करत नाही, तर ते निष्काम कर्म करण्याचा अर्थच नाहीये तिथे काही. त्यांनी म्हणलंय पहिलं तीराला जायचंय आणि नाव नाही येणार मी आणि मग मी जाईन पलीकडे, काठाच्या पलीकडे पोहोचेन. हे कसं शक्य आहे? नाव तर घ्यावी लागेल ना, कर्म तर करावं लागेल. त्याच्याशिवाय ते निष्काम कसं होईल? आपण काम पण करायचंय आणि त्यातनं फळाची अपेक्षा पण नाही ठेवायची. हे कसं शक्य आहे? काम तर करावं लागेल ना. ते सांगतायत ते की निश्चये करून नैष्कर्म्याची सिद्धी लाभेची ना कधी कर्महीना. जो कर्म टाकतो तो निष्कर्माची झालर त्याला चढवू शकत नाही, कारण तो कर्मच करत नाही. निष्कर्म येतच कुठून मग? अपेक्षा न ठेवता करणं फार अवघड आहे. प्रत्येकाची अपेक्षा असते. आई वडिलांची, बहीण भावांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, कंपनीतल्या मालकाची, नेबर्सची, सगळ्यांची प्रत्येकाकडनं अपेक्षा असते. अपेक्षेशिवाय माणूस जगू नाही शकत. इथे आहे ती परीक्षा. वाटे तृप्त व्हावे करोनी भोजन तरी कागा अन्न रांधू नये. म्हणजे जेवण न बनवता तृप्ती कशी होईल? पॉसिबल नाही. जेवण बनवावं लागेल, कर्म करावं लागेल, तेव्हा ती तृप्तीची ढेकर येणार आपल्याला. खाल्ल्याशिवाय कशी येणार? किंवा रांधिलेले सेवावे ना जरी तृप्त व्हावे तरी कैसे सांग. निरीच्छता नाही लाभली जोवरी सुटे ना तोवरी व्यवहार. मग तो साधक होता आत्मतुष्ट राहे खटपट स्वभावेती. म्हणजे थोडस इथे खूप मोठा प्रश्न आहे की कर्म करायचं आहे, खूप ठरवून करावं लागेल. हा म्हणजे म्हणजे तेच आहे, अभ्यासाचा विषय आहे हा की निरीच्छता नाही लाभली जोवरी. जोपर्यंत तुमच्या इच्छांना हे संपला नाहीये पूर्ण, जोपर्यंत निरीच्छता म्हणजे इच्छा न उरणं अशी अवस्था, तृप्त होणं मन, हे जोपर्यंत घडत नाहीये तोपर्यंत तो निरीच्छता नाही लाभली जोवरी सुटेत ना तोवरी व्यवहार. मग तो साधक होता आत्मतुष्ट राहे खटपट स्वभावेती. कोणतीही इच्छा नसणे, निरीच्छ म्हणजे ही अशी अवस्था जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत व्यवहार का हा काही सुटत नाही. व्यवहार हा राहणार आहे आपल्याला जीवनामध्ये. श्वास घेतो हा पण व्यवहारच आहे, कर्म आहे ते. आपण श्वास घेतो, डोळे उघडझाप करतो, हे प्रत्येक अवयवाचं कर्म आहे. पण त्याच्यातनं आपण एक्सपेक्टेशन ठेवणं, कुठल्या इच्छा ठेवणं, हे फार अवघड आहे. ही मोठी परीक्षा आहे. मग तो साधक होता आत्मतुष्ट राहे खटपट स्वभावेती. म्हणून सांगतो ऐका आता पार्था जया लागी आस्था नैष्कर्म्याची. तयाने आपुले कर्म जे उचित सांडू नये येथ सर्वथैव. ज्याला नैष्कर्मी बनायचंय, निष्काम कर्मयोगी बनायचंय, त्यांनी कधीही कर्म टाकलं नाही पाहिजे. पहिली तर स्टेप वन ही आहे की प्रत्येक कर्म त्यांनी केलं पाहिजे न टाळता. आणि मग ते न न इच्छा धरता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पहिली स्टेप वन, स्टेप टू, प्रत्येक ह्याला दिलेलं आहे व्यवस्थित सिस्टमॅटिक. त्याचं वागण्यामध्ये आपल्या उतरलं पाहिजे. डायरेक्ट जम्प मारली तर कधी सक्सेसफुल होत नाही. म्हणून पहिले स्टेप वन कर्म केलं पाहिजे. स्टेप टू मग तिथे इच्छा एक एक वेळेला प्रॅक्टिस करायची. घरातला स्वयंपाक बनवला, आपल्या बायकांना जनरली चांगला झालाय किंवा काहीतरी एक्सप्रेशन हवी असते रिटर्न मध्ये. आवडला का, तारीफ, काय काहीतरी हवं असतं, एक्सपेक्टेशन असते. पहिली तिलांजली तिथे द्यायची की
ती एक्सपेक्टेशन संपवली पाहिजे. ती एक्सपेक्टेशन ला पहिलं बंद करायचं, काढून टाकायची. न एक्सपेक्टेशन ठेवता स्वयंपाक करणे, काम करणे, ऑफिसचं काम, घरातलं काम, कुठलंही काम, शरीराचं कुठलंही कर्म, कुठल्याही भूमिकेतलं कर्म अपेक्षा न ठेवता करायला लागणं ही पहिली दुसरी पायरी आहे. पहिलं तर कर्म केलं पाहिजे. तयाने आपुले कर्म जे उचित सोडू नये येथ सर्व, नये येथ सर्वथैव, आणि निजेच्छेने कर्म कर्म स्वीकारावे तरीच ते व्हावे ऐसे आहे. किंवा सोडावे ते ऐसे मनी आले तरी का सुटले ऐसे होय. बोलणे हे ऐसे वाऊगे वाह्यात, आता जे यथार्थ तेची पाहे. कर्म हे अर्जुना सोडिता सुटेना, संदेह तो मना नको येथे. मनुष्य जन्म आला म्हणजे कर्म आलं. कर्म न करता एका क्षणातला अर्धा क्षण सुद्धा जाऊ नाही शकत. आपण श्वास घेतो ते कर्म आहे. डोळ्याची उघडझाप होते ते कर्म आहे. कानाने ऐकतो हे कर्म आहे. मग हे सगळं बारीक बारीक अन्न खातो, पोटात अन्न हे होतं, डायजेशन होतं, ते कर्म आहे. बाहेर सोडतो ते कर्म आहे. प्रत्येक गोष्ट कर्म आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय काही मनुष्य आपण जगू नाही शकत. कर्म हे कधी सुटू नाही शकत. आणि म्हणून इच्छा न ठेवता कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, कार्यते ह्यवशा कर्म सर्व प्रकृती जैर्गुण, प्रकृतेर्जैगुणैः. कर्म मी करीन किंवा ते सोडीन, बोलणे हे जाण अज्ञानाचे. आता इथे त्यांनी मुळावरच घाव घातलाय. मी करतो, पहिले तर त्यालाच पहिले कापून काढा असं सांगतोय तो, आणखीन रूटला जाऊन. म्हणजे आता मी म्हणलं की स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही ती इच्छा ठेवू नका, तर आता तो म्हणतोय मी स्वयंपाक करतो हेच म्हणू नका. आणखीन जास्त कठीण अभ्यास देतायत माऊली, की कर्म मी करीन किंवा ते सोडीन, बोलणे हे जाणं अज्ञानाचे. हेच मुळात अज्ञानाचं लक्षण आहे, की मी करतोय. पहिले तर जेव्हा आपण म्हणतो मी केलाय, म्हणजेच तिथे मी शरीर आहे या भावनेत पहिले आपण गेलो, म्हणजे तिथेच चूक झाली सगळ्यात पहिले मोठी. जोवरी अर्जुना मायेचा आश्रय, तोवरी ते होय स्वभावेची. माया म्हणजे शरीर म्हणजे मी, हा मायेचा प्रभाव आहे. माया स्वरूपाचा प्रभाव येतो, की पहिले तर ह्या शरीराला मी म्हणणं, आणि मग हे शरीर जे काम करतं ते मी केलं असं म्हणणं, हा मायेचा प्रभाव आहे. आणि म्हणून हा जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सारच जे सांगतो आहे ते कठीण आहे. प्रकृतीपासून होती जे त्रिगुण, तयाच्या अधीन कर्म जात. जे तीन गुण सांगितलेले आहेत आपले, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, याच्या अधीन आहे सर्व प्रत्येक कर्म. सत्वगुणी कर्म, रजोगुणी कर्म आणि या त्रिगुणांच्या तमोगुणी कर्म, या त्रिगुणाच्या अधीन सर्व कर्म आहे. पार्थयोग्य कर्मे जेवढी म्हणून दिली ती सोडून हटाग्रहे, तरी स्वाभाविक इंद्रियांचे कार्य नष्ट होते काय सांगे मज. एखाद्याने म्हणलं की चला आता मी कर्मच नाही करत, मी सगळं कर्म सोडून दिलेलं आहे, तर मी आता एकाच जागी बसणार आहे. अरे पण त्याचं सगळे ग्रंथी आतल्या चालू आहेत, नसानाड्या चालू आहेत, अवयवातले काम करतायत, नागडोळे काम करतायत, सर्व दश इंद्रिया काम करतायत, म्हणजे काय ते कर्मत्याग झाला का? नाही, कारण आतमध्ये शरीरात कर्म चालूच आहे ना. काय कर्णद्वारा ऐकणे थांबले, तेज का लोपले नेत्रातील. त्या शरीराचं मशीनचं काम चालूच आहे. सांगे प्राणापान खेळती ना देही. प्राणापान म्हणजे प्राण आणि पान, येणं आणि जाणं श्वासाचं. श्वास निश्वास प्राणपान म्हणजे
खेळती ना देही मती झाली काही निर्विकल्प, बुद्धी बंद झाली, ब्रेन काम करायचं बंद झाला, मरणावस्थाच येईल. आतल्यांमध्ये जर हडताल झाला तर शरीरात, तिथे काम चालूच आहे ना. मी जागचं नाही उठलं तरी ते आतमध्ये चालूच आहे फॅक्टरी शरीरामध्ये. म्हणजे काही कर्मत्याग झाला असं म्हणू नाही शकत आपण. न लागे का भूक न लागे तहान, गेल्या मावळून सर्व इच्छा, असं होऊ नाही शकत. आता निद्रे माझी न पडे का स्वप्न, न येई फिरो न जागृती ती, किंवा सांगे चालो विसरले पाय, असो हेले काय जन्म मृत्यू, सर्व हे व्यापार थांबती ना मग, सोडिले ते सांग काय आता. मग काय सोडलं, मी कर्मत्याग करतो असं म्हणून जर एखादा बसून राहिला, तर त्यांनी काय कर्मत्याग केला, त्याची दश इंद्रिय आता कार्य करू नयेत. श्वास येतोय जातोय. झोपला तर त्याला स्वप्न पडेल, मग ते स्वप्न पडल्यातनं बाहेर येईल तर जागा होईल. म्हणजे कर्म तर चालूच आहे कंटिन्युअस. म्हणून अर्जुना जे का मायावंत तया नाही येत कर्मत्याग, म्हणून या मायेच्या प्रभावाच्या दुनियेमध्ये, निसर्गामध्ये एकदा जन्माला आल्यानंतर कर्मत्याग पॉसिबल नाही. कर्म हे आहे, हे बाय डिफॉल्ट आहे. इथे मृत्यू होईल तेव्हाच ते कर्म थांबेल त्या मशीनचं, तोपर्यंत नाही. कर्म हे निपजे प्रकृतीच्या गुणे, पराधीनपणे पंडुसुता, तरी ते करीन किंवा ते सोडीन, वाया अभिमान अंतरिहा. मग या बोलण्याला म्हणून काही अर्थ नाही. म्हणून कर्मत्यागाची भाषा कधीही करू नये, कारण ती व्यर्थ आहे आणि खोटी आहे, दिखावेपणा आहे, सत्य नाही. देखे रथारूढ होनी केवळ, बैसावे निश्चळ जरीच तेथे, किंवा रथासंगे पराधीनपणे घडावे हिंडणे जैसे मग, किंवा शुष्क पत्र जैसे का निचेष्ट, भ्रमे आकाशात वायू संगे, तैसा प्रकृतीचा घेऊनी आसरा, कर्मेंद्रिय द्वारा निरंतर, तोही धनंजया व्यापारे त्रिगुण, होय जरी कोणी कर्मत्यागी, म्हणून जोवरी प्रकृतीचा संग न हो कर्मत्याग, तोवरी तो असो नियायसे करू जे म्हणती, आग्रची अंती उरे त्याचा. एखादं वाळकं पान कसं ज्या दिशेने वारा येईल तिकडे आपलं उडत जातं, त्याला स्वतःच असं काही अस्तित्व राहत नाही, तो त्याच्याप्रमाणे उडत जातं. किंवा रथात आपण ट्रेन मध्ये बसतो, ट्रेन जिथे घेऊन जाईल तिथे आपण जातो चालवून. देखे रथारूढ होऊनी केवळ, बैसावे निश्चळ जरी येथे, तरी रथासंगे पराधीनपणे घडावे हिंडणे जैसे मग. मग ती जशी जशी ज्या ज्या ट्रेनवर स्टेशनवरनं ट्रेन जाईल तशी तशी आपण सगळं ते कर्म करत असतो. ते ट्रेन जाते तसं आपण सर्व गावांना फिरतो. जसं कोरडं पडलेलं शुष्क पत्र म्हणजे वाळलेलं पान झाडाचं, जैसे का निचेष्ट भ्रमे आकाशात वायू संगे, वाऱ्याच्या दिशेनं ते वाऱ्यामुळे ते आकाशात उडत राहतं. तैसा प्रकृतीचा घेऊन आसरा, कर्मेंद्रिय द्वारा निरंतर, तोही धनंजया व्यापारे त्रिगुण, होय जरी कोणी कर्मत्यागी. असा कोणीही कुठे ते हम्म. असा जो व्यवहारात वागतो त्रिगुणांनी युक्त, तो कर्मत्यागी होऊ नाही शकत. आणि म्हणून ही प्रकृतीचा जोपर्यंत आपल्याला, प्रकृती म्हणजे सृष्टीचा, म्हणजे या सृष्टीत जोपर्यंत आहे त्याचा संघ आहे प्रकृतीचा, तोपर्यंत कर्मत्याग पॉसिबल नाही. असो नियायसे करू जे म्हणती, आग्रची अंती उरे त्यांचा, आग्रहाची अंती उरे त्यांचा. कर्मत्याग मी करतो अशा बोलण्याला काही अर्थ नाही जोपर्यंत आपण प्रकृतीच्या संपर्कात आहोत, म्हणजे या सृष्टीमध्ये आहोत. कर्मेंद्रिया आणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण, इंद्रियार्थान्वी मूढात्मा मिथ्याचार स उच्यते,
उचित ते कर्म सांडोनी धावती कर्मातीत स्थिती काठावया. परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती सर्वथा मूढपणे पार्था निरोधून. तया कर्मत्याग कदापि न घडे मग कर्मी जडे म्हणून या. परिबाह्यात्कारी त्यागाचा दौल दाविती ते फोल दैन्य जाण. ऐसे कोणी मूढ वर्तती जे येथ जाणते निभ्रांत भोगासक्त. आता ऐसे तुझ प्रसंगे सांगेन अर्जुना लक्षण निष्कामाचे. आता ते जसा स्थितप्रज्ञ सांगितला, आता ते निष्कामाचं महत्व सांगतायत. निष्काम कर्मयोग समजावून सांगतील इथून पुढचा. जसं स्थितप्रज्ञ अवस्था समजावून सांगितली की काय लक्षणं आहेत सुंदर स्थितप्रज्ञ साधकाची, तशी आता निष्काम कर्मयोगाची लक्षणं ते दाखवणार आहेत आणि समजावून सांगणार आहेत. कर्म सोडून देऊ शकत नाही. उचित ते कर्म सांडोनी धावती कर्मातीत स्थिती गाठावया. मी कर्मत्याग करून कर्मातीत, कर्माच्या अतीत म्हणजे कर्मांच्या पलीकडे अशी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी सर्व कर्म सोडून देतात. विदेही अवस्था देहात राहूनही नसल्याप्रमाणे कर्मातीत पलीकडे, त्याच्यासाठी कर्मत्याग नव्हता केला. विदेही अवस्था कोणाची होती? विदेही अवस्था होती जनकाची. पण जनकाला आपण बघितलं तर जनकाने कर्मत्याग केलेला नव्हता. तो निष्काम कर्मयोगी होता. तो उत्तम उदाहरण आहे. तीच विदेही अवस्था आहे आणि कर्मातीत अवस्था. पण त्याच्यात कर्मत्याग करण्याची आवश्यकता नसते. कर्मांमधनं निष्काम कर्मयोग करून दाखवायचा असतो आणि मग ती अवस्था येते, विदेही किंवा कर्मातीत अवस्था. परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती सर्वथा मूढपणे पार्था निरोधन. मग कर्म करणार नाही म्हणजे काय? मग काही लोक संन्यास घेऊन नाही त्याला लग्नच नाही करायचं, म्हणजे असं जर कोणी असेल की दाखवतोय की त्याला प्रपंचात पडायचं नाही असं म्हणून तो लग्न करत नाही, पण मग प्रपंचात वापरली जाणारी जी इंद्रिय असतात ती कर्म थांबवतात का? तर नाही, ती तर नाचवणारच आहेत. मग भलतेच काहीतरी कर्म करत राहतात असे लोक. दिसायला दिसतं की अरे विवाह नाही झालेला, पण म्हणून काही इंद्रिय थांबत नाहीत. तो सगळा प्रपंच थांबत नाही ना सगळा, आणि म्हणून हे खोल सगळं दिखावा आहे, बाह्यकारी. त्यागाचा जो डौल दाविती ते खोल दैन्य जाणं, ते दैन्य आहेत ज्यांनी कर्मावर इंद्रियांवर संयम नाही आणला. इंद्रिय संयम जिथे झाला नाही, कर्म संयम झालेला नाहीये, सगळ्या गोष्टींचा अभ्यास नाही झालेला, त्यांनी कर्मातीत असल्यासारखं दाखवणं म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे. ऐसे कोणी मूढ वर्तती जे येतं जाणते निभ्रांत भोगासक्त. उलट ते जास्त भोगामध्ये असतात असं श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. त्या दिखाव्याला काही अर्थ नाही, सत्यता हवी. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम सक्त स विशिष्यते. जो का पार्था गूढ परब्रह्मपदी ठेवी दृढ बुद्धी अंतरात. आणि जैसे लोक वागती संसारी तैसे बाह्यात्कारी वर्तत असे. निष्काम कर्मयोग. इंद्रियांची आज्ञा करी ना किरीटी धरी ना जो भीती विषयांची. किंवा प्राप्त कर्म जे जे का उचित ते ते नाही जात अवेरोनी. नीटपणे ऐका हे सगळं. निष्काम कर्मयोग काय? फार गैरसमज आहे अध्यात्मात जगताना. शब्दांचे गूढार्थ आणि त्याचे काय म्हणतो आपण, डीपर अंडरस्टँडिंग, डीपर मिनिंग, मत्तितार्थ. हा ऍक्युरेट परसेप्शन, फार त्याचे डीपर मिनिंग्स असतात वेगळे. वरवर जे अर्थ आपण घेतो तसे त्याचे ते नाहीत. म्हणून ते म्हणतायत की आतमध्ये परब्रह्मपदी परमात्म चरणी
परमशक्तीच्या चरणी अंतरात अत्यंत दृढ बुद्धी आणि मोठं समर्पण, तिथे मी नाही सर्वस्वी ती शक्ती, असे जिथे भावना असते आणि मग तो व्यक्ती नॉर्मल व्यक्तींप्रमाणे बाह्यातकारी म्हणजे बाह्य दृष्टीनं बाहेरच्या जगाला दिसेल असं वागत असतो प्रपंचात. मग त्याच्यामध्ये असं जीवन जगताना ना तो इंद्रियांना सांगतो की तुम्हाला आवर घाला, ना तो त्यांची भीती धरतो. म्हणजे ना थांबवायला जातो, ना आनंद घेत बसतो, दोन्हीही नाही, बॅलन्स. कारण इंद्रियांना थांबवण्यातही काही अर्थ नसतो. त्यांना सॅटिस्फॅक्शन देऊन त्यांची ती थांबली पाहिजेत आणि ते फक्त विवेकच करू शकतो. विवेक बुद्धीच करू शकते ते. कारण भीतीही नाही बसली पाहिजे ती वाढतील म्हणून. कर्माचं जोर वाढेल इंद्रियांचा, ना याची भीती, आणि म्हणून ना गळा आवळ पद्धतीचं वागणं, कर्म इंद्रियांचं धरून ठेवणं त्यांना, हे दोन्ही नाही. प्राप्त कर्म जे जे का उचित ते ते नाही जात अवैरोनी. जे समोर येत आहे त्याला करणं, प्रेझेंट मध्ये जगणं, पण डिटॅच्ड असणं, नो अटॅचमेंट. आणि डिटॅचमेंटचा अर्थ पण मागच्या वेळेला मी सांगितला होता, कुठेही दिखावा कुठेच नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जनकाचं दिलेलं आहे. फारच कंट्रोल सिच्युएशनवर स्वतःच्या. कर्मेंद्रिये कर्मी वावरता पार्था, तयासी सर्वथा आवरीना. कुठलंही इंद्रिय, कर्मेंद्रिया म्हणजे सांगितलेत मी मागे, 5 कर्मेंद्रिया आणि 5 ज्ञानेंद्रिया. तर 5 कर्मेंद्रिय जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांना उगीच बंधनात टाकणार नाही, हे नाही करायचं, ते नाही पाहायचं, अमुक नाही करायचं, इतकं करायचं, इतकं नाही करायचं. त्यांना कुठलेही रिस्ट्रिक्शन नाही, कारण त्यांच्यावर विवेकच जेव्हा आरूढ झालेला असतो, ते इंद्रियांना सुद्धा अंडरस्टँडिंग आलेलं असतं. आणि ही फार उत्तम योगावस्था आहे. परी तेथे उर्मी होय जी निर्माण, तेने त्याचे मन झाकोळे ना. मग उर्मी म्हणजे इच्छा, क्रिया, व्यापार करण्याची जे आतमध्ये हे निर्माण होते, त्यांनी काही तो लिप्त होत नाही. इमिजिएट तो बांधला जात नाही त्याला, कर्म करण्याची इच्छा झाली म्हणून, आणि नाही झाली म्हणून अहंकारही निर्माण होत नाही. फारच बॅलन्स्ड सिच्युएशन, बॅलन्स्ड मनस्थिती त्याची, अत्यंत उच्च पद्धतीची. आणि ते कशामुळे शक्य आहे? का तर अंतरामध्ये परब्रह्मपद स्थिर दृढ बुद्धीत झालेले आहेत. परमात्म्याचं समर्पण आणि तेच सत्य कळलेलं आहे. मी आत्मा आहे आणि परमात्म्याचा अंश आहे. हे जे 2 सेंटेन्सेस आहेत ते डीपर लेवलवर ऍब्सॉर्ब होऊन स्टेज आपल्या इंटरनल स्टेटमध्ये ते स्टेबल झालेली आहे ती कॉन्सेप्ट. आणि मग शरीर का कर्म करेना काही फरक पडत नाही. वैवाहिक जीवन जगा, प्रापंचिक जीवन जगा, सामाजिक जीवन जगा, काही फरक पडत नाही. इंद्रिय त्याची काम करतायत, आत्मा मात्र आत्मानंदी परमात्मा स्थानी तो रममाण झालेला आहे, अशी ती अवस्था. आणि हीच ती अवस्था सर्व आपल्या संतांची होती. कामने माझारी गुंतोनी न जाय, न जो लिप्त होय मोहमळे. तैसे पद्मपत्र राहुनी जळात, भिजे न तयात लेश मात्र. तो काय म्हणतो आपण जसं आपण बटाटा वडा बनवताना तो कसा घोळवतात पूर्ण त्या बेसनाच्या पिठात, तसा तो लिपटला जात नाही सगळ्या कर्मांमध्ये. कारण ती एक एक डिटॅचमेंटचा एक हलका पातळ लेयर त्याच्या पूर्ण कर्माला आच्छादलेला असतो. त्याच्या इच्छांना, कर्म करण्याला, सगळ्याला ते एक ऑइलिंग झालेलं असतं एक प्रकारचं. त्यामुळे तिथे सर्व कर्म कर्म करत असताना सुद्धा लोकांना, सगळ्या जगाला तो सामान्य दिसत असला तरी आतून असा तो पूर्ण अलिप्त असतो. आणि त्याचं ध्यान मात्र अंतरंगातनं
परमात्म स्थानी गुरुस्थानी लागलेलं असतं, गुरुच्या चरणाशी किंवा त्यांच्या परमात्म शक्तीशी मिळालेलं असतं, आणि ती आहे ती पद्मपत्र अवस्था. तैसा उपाधित नवे लिप्त जो का, सकाळा सारिखा दिसोनिया. सगळ्यांसारखाच दिसतो तो, वेगळा नाही दिसत. जे वेगळे असतात दाखवतात ते खोटे असतात असं म्हटलं आहे शास्त्रामध्ये. हा व्यक्ती आनंदात दिसतो, हसताना दिसतो, वावरताना दिसतो, मिक्स होताना दिसतो, सगळे फंक्शन्स अटेंड करताना दिसतो, पण तरीही तो आतून अलिप्त असतो, आतून सुटलेला असतो. तो असा भज्याच्या पिठात घोळवल्यासारखा नसतो. आतून डिटॅच इंटरनल स्टेट त्याची, सोलची. तोय संगे जैसे भानुबिंब भासे, तैसा तोही दिसे संसारात. पाण्यामध्ये जर कसं त्याचं हे दिसतं की नाही, पाणीच ना, काय अर्थ सांगितलं इथे. खाली लिहिला असं, पाणी. पाण्यामध्ये जसं सूर्याचं बिंब दिसतं, पण तो खरा सूर्य आहे का? तिथे त्याचं बिंब पडलेलं आहे, आकृती दिसते आहे. तैसा असतो तो, तसाच असतो संसारात. असा तो दुरून दिसल्यासारखा, सावली असल्यासारखा, पण तो खरा खुरा काही त्याच्यात लिप्त नसतो प्रपंचामध्ये. आणि का सारिखा सर्वसाधारण दिसे बाहेरून पाहू जाता, परी अभ्यंतरी निर्धारितासाची नाकळे तयाची आत्मस्थिती. मी आत्ताच म्हणलं, आतून असा सगळा इनर वॉलला तो सेपरेट असतो. आतून असा, कसं सांगू, हे बघा, चला दाखवते एक्झाम्पल. तर ही बॉटल आहे, या बॉटल मधली जी नळी आहे, ही ही कशी सेंटर मध्ये आहे, ही चिकटलेली नाहीये आतल्या बॉटलच्या सगळ्या भागाला. अगदी असाच तो सेपरेट असतो आपल्या ऑर्गन्स पासनं, आपल्या मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्या स्टेजेस मधनं तो असा सेंटर अलाइंड असतो, डिटॅच्ड, सगळीकडनं अलग असतो, असा जुडलेला नसतो शरीराला. शरीरात राहतो, पण तो असा एकदम सेंटर अलाइंड. फार उच्च अवस्था आहे ती, आणि ती कळत असते त्याला. त्याला अवेअरनेस असतो त्या साधकाला, की आपली अवस्था अशी आहे, आणि ते जाणवत असतं, आणि तरीही तो एन्जॉय करत असतो लाईफ. फार उच्च अवस्था आहे. तोय संगे जैसे भानुबिंब भासे, तैसा तोही दिसे संसारात. आणि का सारिका सर्वसाधारण दिसे बाहेरून पाहू जाता, परी अभ्यंतरी निर्धारितासाची नाकळे तयाची आत्मस्थिती. धनंजया ऐसा लक्षणांनी युक्त आसक्ती रहित असे जो का, ज्याला आसक्ती हवेपणा आहे नाही. आसक्तीचा आपण मागच्या वेळेला बरंच बोलले होते मी. आसक्ती रहित असे जो का, ओळखावा तोची मुक्त तोची योगी, वर्णिती जो जगी विशेषत्वे. तुही पार्थ व्हावे तैसा ऐसाची निजांगे, म्हणून ही सांगे तुझ प्रती. आवरोनी मन अर्जुना केवळ, होई तू निश्चळ अंतर्यामी. मग आपुलाले करी तो व्यापार, सुखाने साचार कर्मेंद्रिया. तुझे हात युद्ध करू दे, बुद्धी विचार करून निर्णय घेऊ दे, व्यूहरचना करू दे, प्लॅनिंग कर, कोणाला मारायचं आज, कसं समोर जायचं, सगळं तुझं इंद्रिय करू देत, शरीर तुझं युद्ध करू दे, पण आतमधनं तू असा सेंटर अलाइंड राहा, डिटॅच्ड राहा. कुठेही तू युक्त होऊ नकोस त्या कर्मांना, मुक्त राहा. असं तू हो धनंजया, असं तो सांगतोय. आणि म्हणून मी हे तुला सगळं सांगतोय, कर्म कर, पण कसं कर, तर डिटॅच होऊन कर. अटॅच होऊ नकोस, मी ह्याला मारलं त्याला मारलं, याला उगीच मारलं त्याला उगीच मारलं, ह्यानी हे केलं त्यांनी ते केलं होतं, हे सगळं सोडून दे, ह्याच्यातनं सेपरेट हो, अलाइन सेंटर अलाइंड हो, बिलकुल.
असं त्याला म्हणायचं आहे. ह्याच्या पुढचं आपण गुरुवारी घेऊया. 54 झाले, 5 मिनिटं.